Hello friends, I am Narwade Patil and you are welcome to my YouTube channel Key to English Grammar. Today we are going to learn the remaining part. Already we have seen in the first video two figures of speeches, again two figures of speech in the second video. Let us see now what is the alliteration. You know, alliteration means that is called Anupras Alankar. Here also we should learn टू फिगर्स ऑफ स्पीच ॲट ए टाइम. या ठिकाणी सुद्धा आपल्याला अलंकार शिकताना दोन अलंकारांना एका ठिकाणी शिकायचं आहे. कोणते दोन? एक आहे अलिटरेशन आणि दुसरा आहे रिपिटेशन. हे दोन एकत्र जर आपण अभ्यास केला तर नक्की काय फरक आहे तो कळतो. थोडासा फरक आहे, एक अलंकार आला म्हणजे ऑटोमॅटिक दुसरा येतो. हे भाषेचे अलंकार आहेत. पहा, अलिटरेशन ALLITERATION अलिटरेशन. मग या अलिटरेशनची डेफिनेशन अशी आहे, when sounds are repeated, जेव्हा एखादा ध्वनी रिपीट होतो, म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये एक ध्वनी पुन्हा पुन्हा रिपीट होते इन अ सेंटेन्स फॉर प्लेझिंग ऑर म्युझिकल इफेक्ट. आता एखाद्या ध्वनीचं रिपिटेशन करण्याचं काय कारण आहे? कारण असं आहे फॉर प्लेझिंग ऑर म्युझिकल इफेक्ट. त्याच्यामध्ये माधुर्य वाढवायचं आहे, त्याच्यामध्ये एक गेय निर्माण करायचं आहे, प्लेझिंग इफेक्ट निर्माण करायचं आहे. आणि याच्यासाठी आपण काय करतो? एखाद्या ध्वनीला रिपीट वापरतो. अँड द फिगर ऑफ स्पीच इज अलिटरेशन. आणि असं होत असेल तर त्याला आपण अलिटरेशन म्हणतो. म्हणजे सरळ भाषेत सांगायचं, एखाद्या वाक्यामध्ये शब्दाचा पहिला ध्वनी म्हणजे पहिल्या अक्षराचा ध्वनी रिपीट जर वापरला गेलेला असेल तर त्याला आपण अलिटरेशन म्हणतो. याचं कारण एवढंच आहे की त्याच्यातून एक माधुर्य, एक गोडवा, एक गेयता, एक तालबद्धता निर्माण होते, म्हणून आपण वापरतो. आणि इन धिस फिगर ऑफ स्पीच, या फिगर ऑफ स्पीच मध्ये फर्स्ट लेटर ऑफ अ वर्ड इज रिपीटेड. दिस इज द मोस्ट युजफुल लाईन. याच्यातले सर्वात महत्वाची ओळ अशी आहे, इन दिस फिगर ऑफ स्पीच, या फिगर ऑफ स्पीच मध्ये फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड इज रिपीटेड. पहिल्या लेटरचा थोडक्यात ध्वनी रिपीट होतो आणि असं होत असेल तर त्याला आपण अलिटरेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सी द सर्कल ऑफ वेव्स इन द सी. नाउ सी द सर्कल, SEE, see, that is the pronunciation. The circle, again sound of S is repeated, of waves in the sea, SEA, means here the sound of S is repeated for the pleasing effect. So this is called example of alliteration. याला alliteration का म्हणावं? उच्चार पहा, see the circle of the waves in the sea. म्हणजे स जे आहे, यस या लेटरचा, हे पहिले लेटर्स आहेत. विशेष म्हणजे इथं जरी सी असेल त्याचा उच्चार क नाही, स आहे. कारण 26 लेटर आहेत आणि 46 साऊंड्स आहेत इंग्लिशमध्ये, आणि त्याच्यामुळे एका लेटरला एकापेक्षा अधिक ध्वनी असू शकतात. अँड हिअर the sound of S is repeated for the pleasing effect, so it is called example of alliteration. Second example, the bright bird flew. Here sound of letter B means B, that is repeated. या ठिकाणी B ह्या अक्षराचा ध्वनी जो आहे तो रिपीट झालेला आहे. म्हणून एकाच म्हणजे प्रत्येक शब्द असेल, कोण एकापेक्षा जास्त शब्द आहेत आणि एकापेक्षा जास्त शब्द असतील आणि त्याचा पहिला ध्वनी जर रिपीट होत असेल तर त्याला आपण अलिटरेशन म्हणतो. इन दिस फिगर ऑफ स्पीच फर्स्ट लेटर ऑफ अ वर्ड इज रिपीटेड. म्हणजे एका शब्दातील पहिलं नाही तर मधले अक्षर, शेवटचे अक्षर आपण जोडायचे नाहीत, स्टार्टिंगचे घ्यायचे. अँड वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाई. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाई. दिस इज द फेमस लाईन फ्रॉम द रवींद्रनाथ टॅगोर्स पोईम. रवींद्रनाथ टॅगोरच्या कवितेमधील ही ओळ आहे आणि त्याच्यामध्ये
वेअर द माइंड इज विदाउट फिअर, म्हणजे मला असं स्वातंत्र्य पाहिजे असं रवींद्रनाथ टागोर म्हणतात. वेअर द माइंड इज विदाउट फिअर, आपलं माइंड विदाउट फिअर असलं पाहिजे, भीती नसावी. जेव्हा गुलामी असते, कोणीतरी आपल्यापेक्षा मोठा असतो, सिरजोर असतो, कंट्रोलिंग करणार, तेव्हा भीती वाटते, पण भीती नसावी, निर्भय असावं, भीतीमुक्त असावं, असं स्वातंत्र्य पाहिजे. अँड द हेड इज हेल्ड हाय, स्वाभिमानाने मान ताठ असली पाहिजे, नाहीतर गुलाम असेल आणि त्याला स्वाभिमानाने मान ताठ करता येत नाही. म्हणून वेअर द हेड एच is held high, where the head is held high, h, the sound of letter h is repeated for the pleasing effect. So this is example of an alliteration. Now, O moon, give me moonlight, basket full or two baskets full. Now a child is asking to the moon, एक मूल आहे आणि मूनला काय म्हणते, ओ मून, हे चंद्रा, अपॉस्ट्रॉफी, त्याला उद्देशून म्हणते, हे चंद्रा, गिव्ह मी मून लाईट, मला थोडासा चंद्रप्रकाश दे. किती? बास्केट फुल, एक टोपली, और टू बास्केट्स फुल, किंवा दोन टोपल्या दिल्या तर चालते, एक दोन टोपल्या दे. अशा प्रकारे ते चंद्राला उद्देशून म्हणते मूल, कारण त्याचे वडील बाहेर गावाला जातात आणि रात्री उशिरा येतात, तिथे रोड नसतो आणि रस्ता अंधाराचा आहे, तेव्हा त्या मुलाने त्या चंद्राला अशा पद्धतीने संबोधन केलेलं आहे. अँड माय मदर, हिअर यम, माय मदर इज मेकिंग मी मॅरी मेरी मॅग. हिअर लेटर यम इज रिपीटेड मेनी टाइम्स. आता यम लेटर जे आहे त्याचा अनेक वेळा म्हणजे रिपिटेशन होऊन त्याचा पुन्हा पुन्हा पुनरुल्लेख झालेला आहे आणि त्या ध्वनीचा मचा उच्चार पहा. माय मदर इज मेकिंग मी मॅरी, माझी आई माझं लग्न करणार आहे. कोणासोबत? मेरी मॅक. मेरी मॅक नावाच्या मुलीसोबत माझी आई माझं लग्न करणार आहे. अशा अर्थाने माय मदर इज मेकिंग मी मॅरी मेरी मॅक. This is the example of alliteration. And life is queer with its twists and turns. Here now, life is queer. जीवन कसं आहे? विचित्र आहे. With its twists. याच्यामध्ये असे गुंते असतात. हे इंटँगलमेंट एवढा असते की लक्षात येत नाही. अँड टर्न्स, आणि त्याला अनेक वळण मिळतात. हे विचित्र आहे. कधी जीवनाला कसं वळण मिळेल, कुणीकडे फोल्ड होईल, मोल्ड होईल, सांगता येत नाही. अँड हाऊ मेनी कुकीज कुड अ गुड कुक. नाव हाऊ मेनी कुकीज कुड अ गुड कुक. आता हाऊ मेनी कुकीज म्हणजे बिस्किट, कुड म्हणजे करू शकला एखादी गोष्ट. अ गुड कुक, हा कुक म्हणजे स्वयंपाकी आहे, आचार्य आहे. सी डबल ओके कुक मीन्स आचार्य, स्वयंपाकी. तो काहीतरी अन्न पदार्थ तयार करणार आहे, नाऊन आहे. कुक, दिस इज द वर्ब, शिजवणे, तयार करणे, अन्न वगैरे. दिस इज वर्ब अँड दिस इज नाऊन. हिअर द साऊंड ऑफ लेटर सी इज रिपीटेड फॉर प्लेजिंग effect. So this is called example of alliteration. In this way we have seen here some of the examples. Write down. Let us see now what is difference between alliteration and the repetition. After this let us see the figure of speech repetition. Yes, now let us see the next figure of speech. Already we have seen the alliteration and this is the repetition. आता दोन फिगर ऑफ स्पीच मध्ये काय फरक आहे पहा. alliteration या फिगर ऑफ स्पीच मध्ये भाषेच्या अलंकारामध्ये एखाद्या शब्दाचं पहिलं अक्षर रिपीट होत होतं आणि या ठिकाणी मात्र पहिलं अक्षर रिपीट न होता पूर्ण शब्द किंवा एखादा फ्रेज रिपीट होतो, एक अक्षर नाही. हाच केवळ फरक आहे. पहा डेफिनेशन काय. The definition is when words are repeated not the same letter. एक अक्षर नाही तर पूर्ण शब्द रिपीट होतो. When words are repeated in a sentence, एखाद्या वाक्यामध्ये एखादा शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर कशासाठी? फॉर प्लेझिंग और म्युझिकल इफेक्ट. एखादा शब्द पुन्हा पुन्हा रिपीट झाला म्हणजे त्याच्यातून एक इफेक्ट निर्माण होतो, एक परिणामकारकता साधली
मानल्या जाते ते प्लेझिंग किंवा म्युझिकल, एक आल्हाददायक माधुर्य वर्धक असे एक म्युझिकल तालबद्ध एक लयबद्धता निर्माण होते आणि त्याच्यामुळे ते ऐकावं असं वाटते. आणि असं हे सर्व निर्माण करण्यासाठी या फिगर ऑफ स्पीचचा वापर करतात. म्हणजे इथं रिपिटेशन एखाद्या शब्दाचं होते. म्हणून इन धिस फिगर ऑफ स्पीच अ वर्ड ऑर अ फ्रेज इज रिपीटेड. या फिगर ऑफ स्पीच मध्ये एखादा शब्द असेल किंवा एखादा फ्रेज असेल रिपीट होतो. नाहीतर एकच शब्द रिपीट होतो असं नाही, कधी 2-3 शब्दाचा एखादा फ्रेज असतो आणि तो पूर्ण फ्रेजच रिपीट होऊ शकतो. म्हणून जेव्हा आपण पुनरावृत्ती अलंकार पाहतो, रेपिटेशन म्हणावे याला, आणि रेपिटेशन अलंकारामध्ये टोटल शब्द किंवा फ्रेज पुन्हा पुन्हा रिपीट होतो. तर आपण पाहूया विथ एक्झाम्पल्स. 2 and 2 make 4. In the given sentence the word 2 is repeated for pleasing effect. म्हणजे आता इथं काय म्हणता येते, here या ठिकाणी word 2 is repeated for pleasing effect, for pleasing, pleasing AFFECT. तर दिलेल्या वाक्यामध्ये टू जे आहे TWO हा शब्द 2 वेळा रिपीट झालेला आहे. 2 and 2 make 4. 2 आणि 2 4 होतात. जर अशी कवितेमध्ये ओळ असेल आणि त्याच्यात कोणता अलंकार आहे या ओळीत म्हणलं तर आपल्याला शब्द रिपीट झाल्यानंतर सांगता आलं पाहिजे, त्याला म्हणावं रिपिटेशन. जस्ट स्माइल लिटल मॅन, जस्ट स्माइल. आता या ठिकाणी जस्ट स्माइल, लिटल मॅन जस्ट स्माइल. जस्ट स्माइल हा शब्द एक जस्ट आणि एक स्माइल म्हणजे हा फ्रेज झाला केवळ हसत रहा. छोट्या माणसा म्हणजे हे मुला, यंग मॅन जस्ट स्माइल पुन्हा हस म्हणजे हसत रहा. म्हणजे ह्या सर्व गोष्टी येत जात असतात म्हणून हसत असावे, सदा आनंदी असावे. हिअर जस्ट स्माइल दिस इज द फ्रेज अँड इट इज रिपीटेड फॉर द प्लेझिंग अँड द म्युझिकल इफेक्ट अँड सो हिअर इज युज्ड द फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन. म्हणून या ठिकाणी रिपिटेशन हा अलंकार वापरलाय. पुढे पहा, so little they rose, so little they fell. Now so little and here is also used so little. So little they rose. What is meaning? Rise म्हणजे वर चढणे, एखाद्याची प्रगती होणे किंवा वर जाणे. म्हणजे जेवढं वर गेले तेवढे खाली पडले. एखादा जास्तच वर गेला तर जास्तच खाली पडण्याची भीती असते. ज्याने वरच गेला नाही तो खाली पडण्याची काही भीतीच नाही. म्हणून सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. या ठिकाणी सो लिटल या फ्रेजला रिपीट केलेला आहे. इट इज रिपीटेड, सो वी से हिअर इट इज युज्ड फिगर ऑफ स्पीच रिपीटेशन और रेपिटेशन. नाउ नेक्स्ट एग्जांपल. I stand and look at them long and long. In the given sentence, 2 words are repeated, long and long. या ठिकाणी पुन्हा 2 शब्द आहेत. long हा वर्ड आहे and in this figure of speech a word is repeated for pleasing effect. म्हणून long हा शब्द रिपीट झालेला आहे म्हणून या वाक्यामध्ये repetition हा figure of speech आहे. If you think you can do, if you think जर तुम्ही असा विचार करत असाल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल, you can do it. तुम्ही ते करू शकता असं जर तुम्हाला वाटत असेल तर you can do it म्हणजे तुम्ही ते करू शकता. म्हणजे पहिली तुमची मनाची तयारी आहे. इफ यू आर पॉझिटिव्ह युअर सेल्फ अँड इफ यू थिंक यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. अँड इफ यू थिंक यू कॅनॉट डू इट, यू कॅनॉट डू इट. जर तुम्हाला वाटत असेल की हे मी करू शकत नाही, तुमच्या मनाने करण्या अगोदरच एखादं कार्य हार मानली तर तुमची निश्चितच हार आहे. मीन्स पॉझिटिव्हिटी प्लेज व्हायटल रोल इन एनी वर्क. हिअर यू कॅन डू इट अँड यू कॅन डू इट. धिस फ्रेज इज रिपीटेड फॉर द प्लेझिंग इफेक्ट और म्युझिकल इफेक्ट. सो हिअर इज ऑल्सो युज्ड repetition, a figure of speech. Next sentence. I want to sow many small moons. I want to sow, मला पेरायचे आहेत. Many, खूप,
स्मॉल स्मॉल मून, छोटे छोटे चंद्र मला पेरायचे आहेत रस्त्याने. लहान मुलाची कल्पना आहे, बालबुद्धी आहे. आणि त्याचे वडील जेव्हा दुसऱ्या गावी कामासाठी जातात आणि रात्री येताना रोज उशीर होतो, तेव्हा त्यांना प्रकाश देण्यासाठी हा मुलगा कल्पना करतो, बाहेर चंद्रप्रकाशात उभा टाकतो. चंद्राला तुझा थोडासा चंद्रप्रकाश दे, थोड्याशा तुझ्या सीड्स दे, बिया दे, म्हणजे मला रस्त्याने छोटे छोटे चंद्र पेरता येतील. अशा पद्धतीने तो चंद्राला म्हणतो, हे टीडी, हो टीडी, हे टीडी, हिअर, हे आपण ए टीडी इज अ काऊ, हे गाईचं नाव आहे, गाईचं नाव टीडी आहे. आणि आपण जर एखादे म्हणजे गाय असेल, ऐकत नसेल तर आपण त्याला म्हणतो हे, म्हणजे असा आवाज करतो, हे टीडी. ते दूध काढायला जातो आणि ती उड्या मारायला लागते, तेव्हा त्या गाईला म्हणतो, हे टीडी, मिस डोंट डू लाईक दॅट. हो टीडी, ओ डोंट गिव्ह मी अ ब्लो, मला लाथ देऊ नकोस. हे टीडी, हिअर, हे टीडी, हो टीडी, अगेन हे टीडी, हे टीडी, हे टीडी. इट इज रिपीटेड फॉर द प्लेसिंग इफेक्ट. अँड सो हेअर इट इज युज्ड रेपिटेशन. हे पूर्वी एक 3 वेळा 4 वेळा तेव्हापासून बदलला आहे 12वीचा सिलेबस. त्या सिलेबसला ही कविता होती, तेव्हा मी शिकवलो होतो. असो, नेव्हर अगेन, ओ नेव्हर अगेन, शॅल आय गो दॅट वे अगेन. हिअर, नेव्हर अगेन, ओ नेव्हर अगेन, shall I go that way again. Never again and never again is repeated for the pleasing effect. So this is example of repetition. This is difference between alliteration and the repetition. पुन्हा एका मिनिटामध्ये alliteration ह्या अलंकारामध्ये एखाद्या शब्दाच्या पहिल्या अक्षराचा ध्वनी रिपीट होतो, एकच अक्षर रिपीट येते, त्याचा ध्वनी येतो. आणि रिपीटेशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकारामध्ये पूर्ण शब्द किंवा पूर्ण फ्रेज रिपीट होतो. दिस इज द डिफरन्स. अँड लेट अस सी अगेन इन दिस वे अगेन 2 फिगर्स ऑफ स्पीच इन द कमिंग व्हिडिओ. ओके, सी यू.